इंधन दरवाढीचा शिवसेना उबाठाकडून खामगावात निषेध. इंधन तुटवड्याच्या विरोधात खामगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मे 26 रोजी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी इंधन दर वाढीचा आणि तुटवड्याचा निषेध व्यक्त करत तातडीने शासनाने उपाययोजना करून इंधन पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत शासनाला उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. राज्यात पेट्रोल डिझेल इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये इंधन तुटवड्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्याभरात 3दा इंधनचे दर शासनाकडून वाढविण्यात आले आहे. तसेच महागाईने नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू असल्यामुळे मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना डिझेल सुद्धा मिळत नाही. डिझेल पंपावर रात्रंदिवस शेतकऱ्यांकडून डिझेलसाठी रांगा लावून उभे राहावे लागत आहे. शासनाने जिल्ह्यात मुबलक इंधनाचा पुरवठा करून शेतकऱ्यांना त्यांनीमध्ये डिझेल देण्यात यावे. तसेच वाढलेले इंधन दर रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा. देशात नीटचे पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळणाऱ्यांना उचित शासन करावे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या खतांचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. शेतकऱ्यांची रखडलेली पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात ताबडतोब जमा करावी. आदी मागण्यांना घेऊन शिवसेना उबाठा गटाकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका व शहराच्या वतीने जो काही पेट्रोल डिझेलची भाववाढ झाली त्याचा निषेध म्हणून, तसेच शेतकऱ्यांना आता 15 दिवसावर पेरणी येऊन ठेपलेली आहे. बऱ्याच शेतीची मशागतीची कामे अपूर्ण आहेत आणि शेतकऱ्यांना जे ट्रॅक्टरसाठी इंधन लागते ते इंधन हे रात्री बेरात्री शेतकरी ट्रॅक्टर पंपावर घेऊन येऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना पेट्रोल डिझेल हे कॅनमध्ये भेटलं पाहिजे याकरता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तसेच जो नीट पेपर परीक्षेत, वैद्यकीय नीट पेपर परीक्षेत जो घोटाळा झाला आणि विद्यार्थ्यावर जो अन्याय झाला त्यांची कसून चौकशी होऊन जे या पेपर फुटीमध्ये दोषी आढळतील त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी, हे सुद्धा या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. तसेच पीक विम्याची रक्कम आजपर्यंत खामगाव तालुका सुटलेला आहे, म्हणजे मिळालीच नाही. तो एक मुद्दा आम्ही शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी हे सुद्धा मागणी केलेली आहे. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही खते बी बियाणे आतापासून असं भासवत आहेत की बा खताचा तुटवडा आहे, शेतकऱ्यांना न घाबरवता पद्धतशीर सर्वांना बी बियाणे व खते मिळावी यासाठी आपण शासनाने नियोजन करावे. तसेच डिझेल, पेट्रोल आणि गॅसचा जो तुटवडा आहे त्याचासुद्धा या एजन्सी धारकांना आणि गॅस पेट्रोल पंप मालकांची मीटिंग घेऊन सर्वांना हे व्यवस्थित पेट्रोल डिझेल मिळालं पाहिजे, त्याकरता नियोजन करावं, ही आज या शासनाकडे आम्ही या ठिकाणी मागणी केली.